मात्र म्हणताय की सरसकट आम्ही देणार नाही, ओबीसीच्या ताटातला आम्ही बाहेर देणार दिलेलं नाही असं बोलले. हे बघा, मी कालही बोललो, परवाची बैठक झाली, पुन्हा आजही सांगतोय, मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भात सर्वपक्षीय बैठक बोलवावी आणि ती भूमिका विशद करावी. आम्ही येऊ जाऊ आणि मुख्यमंत्री महोदयांना सांगू की याचा काय परिणाम होतोय, त्यांचं म्हणणं काय आहे आणि आमचं म्हणणं काय आहे. जर त्यांच्या म्हणण्यानुसार समाधान होत असेल तर आम्ही लोकांच्या पुढे जाऊन सांगू. परंतु याचंही नुकसान होणार नाही, त्यांचंही नुकसान होणार नाही, यांनाही फायदा होईल, त्यांनाही फायदा होईल. म्हणजे हे जे काही आहे हे दोनही समाजाला खेळवण्याचा प्रकार आहे. खरं तर त्या JR मध्ये स्पष्ट उल्लेख आहे, जो अधिकार पुरावे गोळा करून जात प्रमाणपत्रासाठी लागणारा त्या स्थानिक गाव पातळीवरच्या कर्मचाऱ्यांना दिला. आता मला सांगा की हैदराबाद गॅजेटमध्ये असा कुठलाही आडनावाचा किंवा नावाचा उल्लेख नाही. त्यांनी एवढंच म्हटलं होतं की 9 लाख कुणबी आहेत आणि बाकी 22 लाखापर्यंत मराठी आहेत. आता हे मराठी आणि कुणबी शोधायचे कसे, 9 लाख कोण आहेत? तर याच्यातून काही निष्पन्न किंवा पुरावा त्यामध्ये अजिबात मला दिसत नाही. त्या तज्ज्ञाकडून मी ही माहिती मिळवली आणि त्यांच्या संदर्भात या गॅजेटच्या संदर्भात, हैदराबाद गॅजेटच्या संदर्भात चर्चा झाली. ते म्हणतात की कुठेही नावाचा उल्लेख नाही. त्यामुळे या परिस्थितीमध्ये जी भूमिका सरकारने स्वीकारली आणि जो JR काढला हा सरसकटचा JR आहे. पात्र हा शब्द वगळल्यानंतर पहिला पात्र होता, त्यावेळेस ती पात्र आम्ही समजू शकत होतो. परंतु आता पात्र कळल्यामुळे सरसकटच मराठा समाजांना OBC मध्ये, ते मराठवाड्यापुरतीच नाही तर महाराष्ट्रातील आहे. आमचं म्हणणं आहे की त्यांना, त्यातील गरीब लोक आहेत, त्यांना काही उपेक्षित लोक असतील, त्यांना दिलं पाहिजेत. तुम्ही EWSची तरतूद केली, आरक्षणाची मर्यादा वाढवता येत नाही तरी वाढवून दिली 10%. परत OBC मधून देत असताना OBCचं ते कॅप उघडून टाका, 50%च्या आरक्षणवर घेऊन जा, म्हणजे सगळ्यांचं समाधान होईल आणि सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या जातीनिहाय तेवढं देतात. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.